नमस्कार, सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण गुढीपाडवा स्पेशल अशी झटपट बनणारी कांदा लसूण विरहित अशी मराठमोळी थाळी बनवणार आहोत। यात आपण घट्ट अशी क्रीमी रिच अशी बासुंदी बनवणार आहोत। त्याचबरोबर टम्म फुगणाऱ्या खुसखुशीत पुऱ्या, त्याचबरोबर एक शीत मोकळा असलेला पण तरीही मऊ असा मसाले भात, त्याचबरोबर बटाट्याची पारंपरिक अशी रस्सा भाजी आणि कोशिंबीर, त्याबरोबर आपण पालकाची भजी असा मस्त असा बेत आपण आज करणार आहोत। आपण अगदी छोटीशी पूर्वतयारी करून ठेवली की ही गुढीपाडवा स्पेशल थाळी झटपट बनते। ही गुढीपाडवा स्पेशल थाळी झटपट कशी बनवायची यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पटकन ही थाळी कशी बनवायची ती आपण पाहूया। गोडाचा पदार्थ म्हणून मी इथे बासुंदी बनवणार आहे। त्यासाठी मी अर्धा लिटर दूध मंद गॅसवर तापवायला ठेवलेलं आहे। दुधाला एक छान उकळी आली की मी याच्यामध्ये 5 ते 6 केशर काड्या घालते। याच्याने आपल्या बासुंदीला सुंदर असा रंग येणार आहे आणि स्वादही छान येईल। दूध उकळत आहे तोपर्यंत आपण मसाले भाताची तयारी करू। त्यासाठी मी 1 वाटी पुलाव राईस 10 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवला होता। आता त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे। मसाले भात बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 काजू पाकळ्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता, त्याचबरोबर अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत, अद्रकची 1 चमचा पेस्ट घेतली आहे, 1 शाही इलायची घेतली आहे, 1 तेजपत्ता घेतला आहे आणि 4 ते 5 काळी मिरी आणि लवंगा घेतल्या आहेत। त्याचबरोबर मी इथे गोडा मसाला घेतलेला आहे। कुकरमध्ये मी 2 मोठे चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे। त्याच्यात मी आता थोडंसं बटर घालते आहे। याच्यामुळे आपल्या मसाले भाताला छान अशी टेस्ट येणार आहे। अर्धा चमचा जिरे घालते आहे, त्यानंतर कढीपत्ता घालते आणि आता जे खडे मसाले घेतले होते ते घालते आहे। अद्रक पेस्ट घालते, मटार, काजू पाकळी, 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालते आहे। यानंतर 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, यात आता आपण भिजवलेले तांदूळ घालूयात, गोडा मसाला घालूया, थोडीशी कोथिंबीर। यात मी आता 1 वाटी तांदूळ आणि 1.5 वाटी पाणी या प्रमाणात पाणी घालते आहे। त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। इथे बासुंदीच्या दुधालाही छान असा सुंदर कलर आलेला आहे आणि दूधही छानपैकी घट्ट झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी सिक्रेट इन्ग्रेडियंट घालते आहे, तो म्हणजे काजूची पावडर। या ठिकाणी मी 5 ते 6 काजूची मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी आता हे बासुंदीचं दूध थोडंसं मिक्स करून मग सर्व दुधामध्ये ही पावडर मिक्स करणार आहे। काजूच्या पावडरमुळे आपल्या बासुंदीला लवकर घट्टपणा येईल आणि आपल्याला ती जास्त वेळ शिजवावी लागणार नाही। 5 मिनिटं हे दूध आणखी शिजवून घ्यायचं आहे। बासुंदी तयार होईपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊ। याच्यामध्ये आपण कांदा आणि लसूण अजिबात वापरणार नाही आहेत। यासाठी मी एक शिजलेला बटाटा घेतला आहे, त्यातला थोडा बटाटा स्मॅश केला आहे, मटार घेतले, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो आणि 1 तेजपत्ता घेतली। 1 चमचा तेल गरम केले, यात आता आपण अर्धा चमचा जिरे घालूयात, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, तेजपत्ता, टोमॅटो, मटार, यात 1 चमचा तिखट घालते, अर्धा चमचा गरम मसाला घातलाय, अर्धा चमचा हळद। नंतर याच्यात आपण आता बटाटे घालूयात। आता मी अद्रक घालते, अद्रक शेवटी घालायचं जेणेकरून ते फोडणीत करपणार नाही आणि त्याचा कडवटपणा येणार नाही। अर्धी वाटी पाणी घालते, अर्धा चमचा दाण्याचं कूट घालते, चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ, त्याचबरोबर ओल्या खोबऱ्याचं चव, शेवटी थोडीशी कोथिंबीर घालते। भाजीला 1 उकळी करून घ्यायची आहे, मग भाजी तयार। इकडे आपली बासुंदी ही मस्तपैकी घट्ट झालेली आहे, पहा तुम्ही काय सुंदर दिसतीये। यात आता आपण अर्धी वाटी साखर घालूया आणि साखर विरघळेल इतपतच आता ही बासुंदी शिजवून घ्यायची आहे।
यात 1 चमचा वेलची पूड घालते आहे. यानंतर थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालते आहे. तुम्ही पाहू शकताय आपली मलाईदार अशी घट्ट अशी छानशी बासुंदी तयार झालेली आहे. फक्त 15 ते 20 मिनिटात. आपण बासुंदी पुरीची मराठमोळी थाळी बनवतोय. त्यासाठी आपली बटाट्याची रस्सा भाजी, बासुंदी आणि मसाले भात तयार आहे. तर आता आपण पुरीची तयारी करू. यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. त्यात चवीपुरतं मीठ घालते. त्यानंतर आपण याच्यामध्ये रवा घालणार नाही, तर 1 चमचा पिठी साखर घालतोय, ज्याच्याने आपल्या पुऱ्या खुसखुशीत आणि मऊ देखील होतील. 2 चमचे तेल घालते. यानंतर पोळीपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाले. आता आपण एक 10 मिनिटं याला झाकून ठेवूया. कणिक भिजेपर्यंत आपण इथे काकडीची कोशिंबीर करणार आहोत. काकडीची अगदी सोपी आणि तितकीच स्वादिष्ट अशी कोशिंबीर करणार आहोत. इथे मी एक मध्यम आकाराची काकडी खिसून घेतली आहे. त्यात आपण 2 चमचे दही घालूयात आणि याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालत आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये दाण्याचं कूटही घालू शकता. आता आपण याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये माझ्याकडे होते म्हणून मी थोडेसे डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसतील तरीही आपली ही कोशिंबीर छान मस्त थंडगार चटपटीत होते. पहा, कोशिंबीर तयार आहे. आता आपण तळणीचे पदार्थ बनवूयात. इथे तेलात मी काही पापड तळून घेतले आहेत. उडदाचे, तांदळाचे असे पापड तळून घेतलेत आणि यानंतर मी आता त्याच तेलात प्रथम आपण आता पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या अशा मी थोड्याशा जाडसर पुऱ्या, पोळीपेक्षा थोड्याशा जाडसर अशा पुऱ्या लाटते. पुऱ्या मीडियम फ्लेमवर तळायच्या आहेत. वाव, काय सुंदर अशी टम्म फुगली आहे पहा पुरी. सर्व पुऱ्या तळून झाल्यात. आता आपण भजी करणार आहोत. यासाठी मी इथे 10 ते 12 पालकाचे पानं स्वच्छ धुवून घेतलीत, बारीक चिरून घेतलीत आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा घालतोय. तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडेही घालू शकता. त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला आहे. यानंतर याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालत आहोत. अर्धा चमचा हळद. यात आपण आता लागेल तसं डाळीचं पीठ किंवा बेसन घालणार आहोत. इथे प्रथम मी 3 चमचे डाळीचं पीठ घातलं आहे. मी कधीही भजी बनवताना खाण्याचा सोडा वापरत नाही, तर मी इथे 3 चमचे गरम तेल मोहन म्हणून घालणार आहे. या ठिकाणी आपण आत्ताच पुऱ्या तळलेल्या तेच तेल मी इथे घालत आहे, 3 चमचे. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपण हे भजीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. मला असं वाटतं की थोडंसं अजून डाळीचं पीठ आपण याच्यात घालायला हवं. तर अजून 2 चमचे मी याच्यात पीठ घातलेलं आहे. अशा पद्धतीने आपण 6 चमचे पीठ घालून हे भजीचं पीठ भिजवून घेतलं आहे. हे पहा, अशा थिकनेसचं असायला हवं. आपण पालकाची पानं बारीक चिरून घेतल्यामुळे ही भजी कुरकुरीत मस्त अशी खमंग होतात. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करत तेलामध्ये भजी सोडूयात. या पद्धतीने छान व्यवस्थित सर्व बाजूने भजी फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम खुसखुशीत खमंग अशी पालकाची भजी तयार झाली आहेत. आपला सर्व मेनू तयार आहे. आता आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी कशी वाढायची ते पाहूयात. आता आपण ताट कसं लावायचं ते पाहूयात. इथे मी डाव्या बाजूला पाण्याचा तांब्या आणि ग्लास ठेवला आहे. त्यानंतर डाव्या बाजूलाच थोडंसं मीठ, लिंबाची फोड, आपली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी, त्यानंतर लोणचं असं आपण डाव्या बाजूला लावून घेतलेलं आहे. कारण हे पदार्थ कमी खाल्ले जातात, त्यामुळे ते आपल्या डाव्या बाजूला असतात. त्यानंतर मी इथे कोशिंबीर लावलेली आहे मस्त अशी. त्यानंतर तळणीचे पदार्थ, पापड आणि पालकाची भजी. आता आपण उजव्या बाजूने मसाले भात लावणार आहोत. असे मसाले भाताची मी वाटीची मूठ बनवलेली आहे. पहा, मस्त असे एक एक दाणा वेगवेगळा दिसतोय, पण तितकाच मऊ. त्यानंतर मध्यभागी मी बटाट्याची रस्सा भाजी ठेवलेली आहे आणि आपली ही अशी मस्त स्वादिष्ट अशी घट्ट क्रीमी बासुंदी ठेवलेली आहे. त्यानंतर उजव्या बाजूला मी इथे पुऱ्या ठेवलेल्या आहेत, टम्म फुगणाऱ्या अशा.
मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या ठेवलेल्या आहेत. आहाहा! वाव! काय सुंदर अशी आपली गुढीपाडवा स्पेशल कांदा लसूण विरहित अशी झटपट बनणारी मराठमोळी व्हेज थाळी तयार झालेली आहे. तुम्हीही या गुढीपाडव्याला अशी झटपट बनणारी मराठमोळी थाळी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्की सांगा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.